व्हायचं नाही बसले तुमच्या अंगात आलो अंगात झालेलं नाही सडा टाकलेलं नाही रांगोळी काढलेली नाही ही सतत मुलं खेळतात ती कुणाची ही वय अवघाची किती मुलं आहेत तुम्हाला माझ्याकडे वासुदेवा 4 पोरं आणि 3च पोरी आहेत. काय 4 पोरं आणि 3च पोरी आणि आता देऊ देते काय बाई एवढी मुलं तुम्हाला अहो वासुदेवा लोकांना 30-30 टन ऊस होतोय 40-40 टन ऊस होती 50-50 क्विंटल कापूस होतोय. अहो बाई मी शेतीच्या उत्पन्नाबद्दल बोलत नाही तुम्हाला एवढी मुलं तुम्हाला अहो वासुदेवा आमच्या गरिबाचं दुसरं काय उत्पन्न आहे बरं मला सांगा ही मुलं शाळेत जातात का मग आणि काय तिची ती शाळा बाई उपासना करा 4 भीतीच्या आतून घराचं कुरकुर करताय तुम्हाला पोटात लागण्याचा गंधा करताय तुम्ही शाळेत जातात का म्हणजे शाळेत जात नाही म्हणजे नेमकं काय करतात ही मुलं डब्बाचे डॉक्टर ड्रायव्हर आहे ड्रायव्हर आणि 2 नंबरचं पोरग इट भटून जाते इटा व्हायला आणि 3 नंबरचं पोरग आठी घेत आहे कोणाची 10च्या कोणाची 20च्या आणि पोरगी बाय सकाळी ती राहणार रुपयाला म्हणजे तुम्हाला अजून शिक्षणाचं महत्व कळलेलं दिसत नाही बरं मला सांगा तुमच्याकडे शौचालय बांधलेलं आहे का आणि काय असते ती अहो संडास बांधलेला आहे का अहो वासुदेवा संडास काय बांधून ठेवायची नसते का अहो आम्ही एका टायमामध्ये 2-3 जणी गावाच्या बाहेर रोडच्या कडेला जातो. अहो बाई सरकारने लाखो रुपये खर्च करून शौचालय बांधायला सांगितले आणि अजूनही तुम्ही उघडून जाता म्हणजे तुम्हाला स्वच्छतेचंही महत्व कळलेलं अजून दिसत नाही बरं मला सांगा की तुम्ही गटात तरी आहात का हो आमचा तर लई मोठा गट आहे 10-7 बायाचा गट आहे आमचा म्हणजे 17 बायचं तुमचं गट हो 17 घेतलं नाही 10-7 बायाचे मोजून बापून आहेत एका फॅमिली एकच असते ती अहो बाई त्याला 17 म्हणतात का कशाचा गट आहे तुमचा आमचा उदाड्याचा गट आहे आम्ही 17च्या 17 लागला जातो कृपायला अहो बाई तुम्हाला खरंच त्याच्या गटाबद्दल बोलत नव्हतो महिला बचत गटाबद्दल बोलत होतो आणि ते नाही मोबाईल ते आम्हाला नाही 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 जोपर्यंत तुम्हाला शिक्षण म्हणजे तुम्हाला फक्त तुम्ही आवाज केला पाहिजे बरं तुमच्याकडे शौचालय बांधलेलं आहे का बरं तुम्ही बचत गटामध्ये सहभागी आहात का बरं म्हणजे तुम्ही काय मला बोलायला शिल्लक ठेवलेलंच नाही म्हणजे तुम्हाला शिक्षणाचं महत्व कळलेलं आहे आरोग्याचं महत्व कळलेलं आहे अशा घरची भिक्षा मला चालते बरं या बाई आपले सहकारी मित्र आदरणीय टेकाळे सरांनी यावरती गीत बसवलेलं होतं वासुदेवाला आणि या गीतातून त्यांनी झाडे लावा झाडे जगवा स्वच्छतेचं महत्त्व शौचालयाचं महत्त्व
अतिशय चांगल्या रीतीने आपल्याला पटवून दिलं आणि एक छान आनंद इथं आपण त्या गीताच्या रूपाने साजरा केला. ते इथं आले, त्यांनी वेळात वेळ काढून आपल्याला वेळ दिला. आता आपण या अगोदरच्या तासिकेमध्ये पाहिलं होतं की शिक्षकांनी लाजलं नाही पाहिजे आणि त्या बाबतीमध्ये त्यांना साथ दिली आपले महादेव सर, की अक्षरशः ते कशात म्हणजे पहिले त्यांनी मला सांगितलं की बा साडी कोणी घालेल का. मी 2 मॅडमला तयार केलं होतं, त्या तयार पण झाल्या, पण महादेव सरांचा उत्साह इतका ओसंडून वाहत होता या कार्यक्रमासाठी त्यांनी आजच्या पिढीचं लुगडं परिधान केलं आणि या नाटकाची शोभा वाढवली. त्याबद्दल मी आपल्या सर्व कुलाच्या वतीनं त्यांचं खूप खूप आभार व्यक्त करतो. वेळेवर धरले तर ठराव